या वर्षाच्या 40व्या रविवार उपासनेत आपण जागतिक प्रभुभोजन रविवार या नात्याने साजरा करीत असताना या उपासनेची सुरुवात आपण प्रार्थनेने करू. प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, कारण मागील वर्षभर तू आम्हा सर्वांना तुझ्या कृपेत, तुझ्या आशीर्वादात चालवलंस आणि या नवीन तुझ्या दिलेल्या उपासनेबद्दल, या उपासनेच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आजची ही उपासना संपूर्ण जगभर प्रभुभोजन रविवार म्हणून साजरी केली जात असताना परमेश्वरा, प्रत्येक मंडळीतलं ऐक्य, प्रत्येक मंडळीची तू केलेली निवड, त्यांचं पाचारण आशीर्वादित कर. ज्या ज्या ठिकाणी तुझ्या नावाने लोक एकत्रित झालेले आहेत, तुझ्या भक्तीत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते या उपासनेचा आशीर्वाद प्राप्त करीत आहेत, अशा सर्व ठिकाणांवर तुझी उपस्थिती असू दे. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवून देत या सर्व प्रार्थना विनंत्या आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करीतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही तुझ्यामध्ये माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. देव बाप, ही वाचली गेलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. यावेळेस मंडळी आपल्या जागेवर उभी राहील आणि आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 137, गीत क्रमांक 137, क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा. येशू टांगला, अर्पिलेला कोकरा. स्तुत्य स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा, येशू नाम हो मधुर. ऐकूनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा. मदीय पाप वाहिले, अर्पिलेला कोकरा. मला ह्या नावे तारिले, अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा, हे
क्षमा पापांची पावलो अर्पिलेला को करा आता स्वर्गास चाललो अर्पिलेला को करा अत्यंत प्रिय को करा हे येशू नाम हो मधुर ऐकोनी वाहे प्रेमपूर अर्पिलेला को करा सारी दुःखे संपुनी अर्पिलेला को करा सदा स्तवेन गाऊनी अर्पिलेला को करा अत्यंत प्रिय को करा हे येशू नाम हो मधुर ऐकोनी वाहे प्रेमपूर अर्पिलेला को करा अर्पिलेला को करा मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार पुन्हा एकदा अंगीकारू. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईजपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण आळीपाळीच्या शास्त्रपठणासाठी 40वा रविवार हे आळीपाळीने म्हणू. दैवी आधार. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा आयुष्यक्रम त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी धार्मिक निराश्रित झालेला व त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते. वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील. कारण परमेश्वराला
न्यायप्रिय आहे. तो आपल्या भक्तास सोडित नाही. त्याचे रक्षण सर्वकाळ होते, पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो. धार्मिक पृथ्वीचे वतन पावतील, तीत ते सर्वदा वास करतील. धार्मिकाचे सुख सुज्ञान वदते, त्याची जिव्हा न्याय उच्चारिते. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते, त्याची पावले घसरणार नाहीत. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. मी एक उग्र स्वरूपी दुर्जन पाहिला. तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला. पण मी तिकडून गेलो, तो त्याचा मागमूस राहिला नव्हता. मी त्याचा शोध केला, तरी तो सापडला नाही. सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पहा. शांतिप्रिय मनुष्याची वंश परंपरा राहील. पातकी तर एकंदरीने नष्ट होतील, दुर्जनांचा वंश छेदिला जाईल. परंतु धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. संकट समयी तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यास सहाय्य करतो व त्यास मुक्त करतो. त्यास दुर्जनांपासून मुक्त करतो व तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय धरला आहे. आमेन. मध्यस्थीच्या प्रार्थनेकरिता मंडळी आपल्या गुडघ्यावर येऊ शकते किंवा आपण शक्य असल्यास आपल्या ठिकाणी बसून या प्रार्थनेत सम्मिलित होऊ. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवा, संपूर्ण जग, आकाश आणि आकाश मंडळ तुझ्या हस्तकृतीचं वर्णन करते. परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो, कारण तू थोर आहेस, तू गौरवी आहेस, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. आणि म्हणून आमचं मन, आमचं अंतकरण तुझ्या ठाई लीन आणि दीन होऊन या उपासनेत सहभागी झालेला आहे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. परमेश्वरा, तू केलेल्या प्रत्येक आशीर्वादांबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तुझ्या कृपेशिवाय आम्ही या जगात जिवंतांच्या जमिनीवर उभे राहू शकलो नसतो. परंतु तू आम्हावर दया केलीस, तू आपली प्रीती आम्हावर पुन्हा एकदा प्रगट केलीस. आणि म्हणून आम्ही आज तुझ्या पुढं या उपासनेच्या माध्यमातून सादर आहोत. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. आजची ही उपासना, ही भक्ती संपूर्ण जगभर जागतिक प्रभुभोजन रविवार म्हणून या प्रार्थनेचं आयोजन केलं गेलेलं असताना परमेश्वरा, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मंडळीत, प्रत्येक तुझ्या प्रभुभोजनाच्या विधीत सम्मिलित होणारी तुझी विश्वासणारी मंडळी, या सर्वांना तू आशीर्वादाने परिपूर्ण कर. या दिवसाचं महत्त्व परमेश्वरा आम्हाला तुझ्यातील ऐक्य साधण्याकरिता होऊ दे. जसा पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त एक आहेत, तसे आम्ही आणि पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त एक व्हावं, म्हणून तू सहाय्य आणि मदत कर. पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचं मार्गदर्शन कर. आणि परमेश्वरा, आमच्या या मंडळीतही तुझ्याकडून मिळणाऱ्या या ऐक्यतेच्या तू त्या पायाभूत भरणीवर आमची स्थापना केलीस.
आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. या मंडळीतील प्रत्येक घटक, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक विश्वासणारा या तुझ्या पाचारणाने, तुझ्याकडून मिळालेल्या या निवडीप्रमाणे प्रभू तू आम्हाला वेगळं केलंस. या मंडळीला तू तुझ्या प्रभुभोजनाच्या विधीत एकत्रित आणून आमच्यातील एकता कायम राहावी म्हणून मध्यस्थीच्या प्रार्थनेत देखील तू आमच्यासाठी मध्यस्थी केलीस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आज या दिवसाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. परमेश्वरा, तू आम्हाला ही सुंदरशी वार्ता दिलेली आहेस की ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्ही सर्वजण तारण प्राप्त आहोत आणि त्या आनंदात आम्ही सर्व तुझी उपकारस्तुती करण्याकरिता या उपासनेत सहभागी झालेलो असताना विशेष प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. प्रभू, की येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा आमची उपासना स्थळे उघडली जातील आणि आम्ही इथे येऊन प्रत्यक्षात स्वतः शारीरिक रीतीने परमेश्वरा त्या उपासनेचा लाभ आणि आशीर्वाद प्राप्त करणार आहोत, तो दिवस आमच्यासाठी आशीर्वादित तू कर. प्रभू, आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना तू आम्हाला पूर्ववत स्थितीत आणत आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो. परमेश्वरा, या सर्व गोष्टी ज्या तू घडवून आणल्यास त्याबद्दल तुझे उपकार मानतो. तिसरी लाट या आजाराची आमच्या भारत देशात येऊ नये म्हणून सर्व मंडळी कळकळीने दररोज प्रार्थना करत आहे. प्रभू, तू आमची प्रार्थना मान्य कर आणि या तिसऱ्या लाटेपासून, त्याच्या होणाऱ्या सर्व अपायापासून, सर्व प्रकारच्या आजारापासून प्रभू तू आमच्या या देशाला, आमच्या राज्याला आणि आमच्या मुंबई या शहराला सुरक्षित वातावरण पुरेव. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो परमेश्वरा, की तू आम्हाला मागील संपूर्ण वर्षभरात त्या पॅन्डेमिकमध्ये, या विषाणूच्या प्रादुर्भावात, त्याच्याकडून या संक्रमित होणाऱ्या आजारात प्रभुदेवा आमचा सांभाळ केला, आम्हाला सुरक्षित ठेवलंस आणि तुझी सेवा, तुझी स्तुती करण्याकरिता आम्हाला पुन्हा एकदा संधी दिलीस. त्याबद्दल आम्ही तुझे विशेष आभार मानतो. या दिवसांमध्ये तुझ्या मंडळीतील जे प्रियजन आपल्या उपजीविकेच्या साधनाकरिता आपल्या घराच्या बाहेर पडत आहेत, ट्रेनने, बसने, स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात, गर्दीच्या ठिकाणी जातात येतात, आपल्या कामावरच्या ठिकाणी लोकांच्या मध्ये बसून ते काम करतात, अशा सर्व ठिकाणांवर त्यांचं संरक्षण प्रभू तू कर. त्यांना तू सुरक्षित असं वातावरण दे आणि कुठल्याही प्रकारचा या विषाणूचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही इथपर्यंत तू त्यांच्या प्रत्येक गतिविधीला सुरक्षित ठेव. आम्ही तुझे उपकार स्मरण करतो. प्रभू, या सर्व प्रियजनांना आतापर्यंत तू सांभाळलंस, इथून पुढेही त्यांचा सांभाळ तू करशील आणि म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करीत आमची मंडळी, या मंडळीतील प्रत्येक विश्वासणारा आणि या मंडळीतील सर्व तुझ्या व्यवस्थापनेचा कार्यभार पाहणारे सर्व संस्था आणि पालकीय समिती, पालकीय परिषद आणि त्यातील सर्व जबाबदार आणि विश्वासू सभासद यांच्यावर देखील तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो की या सर्व गोष्टी सक्रिय राहण्याकरिता तू तुझ्या लोकांची निवड करीतोस आणि त्या गोष्टी प्रामाणिकपणाने पार पाडण्याकरिता त्यांना तू शक्ती, सामर्थ्य, कृपा, आशीर्वाद आणि तुझी उपस्थिती तू दर्शवितोस. म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आमच्या या भक्तीत आम्ही सर्व काही तुझ्या हाती सोपविलेलं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा उपासनास्थळं उघडली जातील प्रभू, त्यासाठी घेण्यात येणारी काळजी घेण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. सर्व प्रकारचं संरक्षण या इथे येणाऱ्या प्रिय भक्तांचं, या उपासकांचं तू कर आणि ते सुरक्षितपणे आपल्या आपल्या घरी परत जाऊ शकतील इथपर्यंत तू त्यांना संरक्षणाचं कुंपण लाभू दे. आजची भक्ती आम्ही तुझ्या पुढं सादर करीत असताना आमच्या धर्मप्रांताचे बिशप डॉक्टर अनिल कुमार जॉन सरवंत आणि मॅडम सिल्विया सरवंत यांना तुझ्या हाती सोपवितो. ही उभयता तुझ्या सेवेकरिता या धर्मप्रांतात निवडली गेलेली आहे, त्यांचं पाचारण झालेलं आहे. प्रभू, तू त्यांच्या जीवनात तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तम आशीर्वादाने त्यांना तू परिपूर्ण कर. त्यांची सेवा तू आशीर्वादित कर आणि जितकेही वर्ष प्रभू तू या ठिकाणी त्यांना दिलेले आहेस त्यांच्याद्वारे तू गौरविला जा आणि या धर्मप्रांताचं कार्य त्यांच्या मार्गदर्शनात सुरळीतपणे चालत आहे आणि ते चालत राहील अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. सर्व डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट्स जे बिशप साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या
जिल्ह्यात कार्यरत आहेत परमेश्वरा, त्या सर्व डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट्सवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वादांचा हात ठेव. आणि परमेश्वरा, त्यांच्याही मार्गदर्शनात जितकेही सेवक, पाळक वर्ग, डिकनेसेस, इतर मिशनरीज आणि सर्व बायबलची सेवा करणारे लोक यांच्याद्वारे देखील तू गौरविला जा. त्यांच्या गरजा, त्यांच्या मागण्या, त्यांच्या विनंत्या तू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भंडारातून पूर्ण कर. सर्व प्रियजन आम्ही तुझ्या हाती सोपवून देत असताना परमेश्वरा, ही महान सेवा पूर्ण करत असताना तू आमच्यात प्रामाणिकपणा दे आणि आम्ही तुझ्या या दिलेल्या धावेवरून धावत असताना, रेषेवरून धावत असताना परमेश्वरा, तू आमची धाव यशस्वीरीतीने पूर्ण करण्याकरिता शक्ती दे, उत्तम आरोग्य दे, कृपापुरीव आशीर्वाद दे आणि आमच्या बुद्धीला आणि अंतःकरणाला चालना दे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना आजची उपासना आम्ही तुझ्या हाती सोपवितो. जितकेही उपासक यूट्यूबच्या माध्यमातून या उपासनेचा लाभ घेत आहेत, आशीर्वाद घेत आहेत, अशा सर्वांवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. त्यांना परमेश्वरा, या उपासनेचा आनंद आणि त्यातून मिळणारे आशीर्वाद त्यांच्या जीवनात अशा रीतीने कार्यरत होतील की ते संतुष्ट होतील, समाधानी राहतील आणि तुझं गौरव करीत आपलं जीवन व्यापन करत असताना तुझ्याकडून मिळणारी शक्ती ते प्राप्त करत राहतील, अशी दयादृष्टी तू आम्हावर करीत. पुढची संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो. परमेश्वरा, तुझ्या उपस्थितीद्वारे या उपासनेला तू अधिक आणि अधिक आशीर्वादाने परिपूर्ण कर. येशू ख्रिस्त आम्हा सर्वांचा प्रभू, त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने ही प्रार्थना केली आहे, ज्याने आम्हाला जेव्हा जेव्हा या प्रार्थनेत एकत्रित आम्ही आलो अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आजच्या मननाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे तो योना संदेष्टाचा ग्रंथ, योना संदेष्टाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आणि पहिल्या 10 वचनांवर आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. त्याचं पठण मी आपल्याकरिता करतो. योना संदेष्टाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय. योना परमेश्वरापासून दूर पळतो. अमितयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिशास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे, झोप घेत काय पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावयाचा नाही. त्यांनी एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे ते हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारिले,
कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग. तुझा धंदा काय, तू आलास कुठून, तुझा देश कोणता, तू कोणत्या लोकांपैकी आहेस. तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केले. तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. देवा, वाचली गेलेली ही सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. वचनात जाण्यापूर्वी आपल्या मनाच्या तयारीकरिता आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 259, उपासना संगीत गीत क्रमांक 259, येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जाण. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जाण. जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण. ते होते शुद्ध प्राण. ते होते
जागतिक प्रभुभोजन रविवार ही उपासना आपण आज संपूर्ण जगभर पाळत आहोत. या उपासनेचा जो गहन अर्थ आहे तो म्हणजे प्रभुभोजनाचा विधी जो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला लावून दिला, त्या प्रभुभोजनाच्या विधीचं गांभीर्य आम्ही ओळखावं आणि तदनुसार आपण निश्चितच परमेश्वराने दिलेलं ध्येय, त्याचं मिशन या जगात राहत असताना पूर्ण करावं आणि त्यासाठी आमचं हे एकत्र येणं, ही पवित्र सहभागिता ही महत्त्वाची ठरते. आपण निनवे शहराच्या या उदाहरणावरून योना संदेश त्याच्या पुस्तकातून ज्या गोष्टींकरिता मनन आणि चिंतनाचा विषय निवडण्यात आज आलेला आहे तो विषय म्हणजे देवाची अपार दया, देवाची कृपा. निनवे शहराचा उद्धार एवढाच काय तो परमेश्वराचा विचार जर असता तर योनाच्या या 3ऱ्या अध्यायातच पुस्तक पूर्ण झाले असते. 4था अध्याय सांगण्याची गरज पडली नसती. परंतु परमेश्वराच्या या सेवकाला म्हणजे योनाला त्याच्या स्वतःपासून सोडविण्यासाठी परमेश्वराला पुष्कळ काही साध्य करायचे होते आणि परमेश्वराने योनाच्या त्या व्यक्तिमत्वाला पूर्णपणे खोडून टाकण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या. कारण आपण 4थ्या अध्यायाच्या 1, 2, 4 आणि 9व्या वचनात वाचतो की योना हा मुळात रागिष्ट स्वभावाचा होता. तो रागिष्ट होता, त्याला राग आला. वचन 1 सांगतं त्याला राग आला. 2रं वचन 4थ्या अध्यायातलं सांगतं माझे म्हणणे होते की नाही असं योना उद्गरला. आणि 4थ्या वचनात आपण वाचतो की तुला क्रोध येणे हे बरे आहे काय असे परमेश्वराने त्याला प्रश्न विचारले. आणि 9व्या वचनात पुढं लिहिलेलं आहे की रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले असं योनाचं वक्तव्य आपण ऐकतो. निनवे शहराचा नाश व्हावा हे योनास पाहावयाचे होते. त्याला इच्छा होती की निनवे शहर जे आता आपल्या वाईटपणामुळे, त्याच्या सर्व प्रकारच्या पातकांमुळे वाईट त्याच्यावर दिवस येणार होते, त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार होता आणि त्या निनवे शहराचा नाश योना पाहू इच्छित होता. आपल्याला ठाऊक आहे, जो उधळ्या पुत्राचं जे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं त्यामध्ये त्या उधळा मुलगा व त्याचा वडील भाऊ यातील त्या वडील भावासारखा योना देखील रागावलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून 15व्या लूक शुभवर्तमान 15वा अध्याय 28व्या वचनात त्याच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे की तो इतका रागावला की त्याला आत जाववेना, तो आत जाईना, म्हणून तो आपल्या मनातला कडूपणा व्यक्त करीत होता. अशा रीतीने त्याच्या त्या हावभावातून, त्याच्या त्या स्वभावातून त्याने आपला मनातला कडूपणा व्यक्त केला. परमेश्वरामध्ये पूर्णपणे न मुळावले जाणे ही योनाची समस्या होती. म्हणजे मुळातच परमेश्वरामध्ये पूर्णपणे मुळावले न जाणे ही त्याला समस्या होती. आणि म्हणून त्याला हे सर्व ठाऊक असताना देखील की देव काय आहे, देव कृपाळू आहे, देव कनवाळू आहे, देव मंद क्रोध आहे, देव दयासंपन्न आहे, अरिष्ट आणल्याबद्दल तो स्वतः अनुताप करून घेणारा असा देव आहे. 2ऱ्या वचनामध्ये हे योनाला चांगले ठाऊक आहे की देव या अशा प्रकारचा कनवाळू, कृपाळू, मंद क्रोध व दया संपन्न देव आहे. परंतु
हे सत्य जाणणारा योना, त्याची बुद्धी देवाच्या सत्याला ओळखणारी असणारी बुद्धी असून सुद्धा त्याने आपलं मन परमेश्वरापासून दूर केलेलं दिसून येतं. त्याने आपलं अंतःकरण परमेश्वराच्या इच्छेपासून वेगळं केलेलं दिसतं. देवाची आज्ञा पाळणे ही योनाची प्रबळ इच्छा होती, परंतु हे सर्व असताना देखील तो मनापासून देवाची इच्छा पूर्ण करणारा असा दास झाला नाही. प्रियांनो, एफिसकरास पत्र्याचा 6वा अध्याय 6व्या वचनात लिहिलेलं आहे की माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. योनाला हे समजून सुद्धा की परमेश्वर काय आहे त्याविषयीचं सत्य जाणणारा योना आता देखील देवाची इच्छा मनापासून पूर्ण करण्याकरिता तयार नव्हता. देवाचा क्रोध आपल्यावर येणार तर नाही ह्या भयाने योना देवाची आज्ञा पाळणाऱ्या एका व्यक्तीसारखा झाला. म्हणजे आपल्यावर कोप तर उद्भवणार नाही, परमेश्वराचा क्रोध आमच्यावर भडकणार तर नाही, म्हणून देवाची आज्ञा पाळणे अशा व्यक्तींप्रमाणे त्याने आपली समजूत करून घेतली आणि त्याची सेवा ही भयपूर्ण होती, प्रीतीपूर्ण सेवा नव्हती. त्याने ही केलेली सेवा भयपूर्ण अशी आहे आणि ती प्रीतीपूर्ण सेवा दिसून येत नाही. आपण जेव्हा देवाविषयी क्रोध मनात बाळगतो किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे आपण करू इच्छित नाही, तेव्हा आयुष्याच्या आमच्या मूळ दृष्टिकोनापासून आपण वेगळे होतो. आमचा जो दृष्टिकोन असायला हवा त्यापासून आम्ही मार्ग सोडून जातो आणि आपले बोलणे आणि करणे हे सर्व स्वार्थीपणाचे होतात. आपला जो दृष्टिकोन आहे तो भौतिक गोष्टी माणसांपेक्षा आम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटायला लागतात. म्हणजे भौतिक गोष्टींकडे आपण इतकं महत्त्व देतो की त्यापुढं माणसं आमच्यासाठी कुठल्याही महत्त्वाचे वाटत नाहीत. सेवेपेक्षा आमचे स्वतःचे समाधान कसे प्राप्त होईल याकडे आमचं लक्ष जातं, त्याला आम्ही अतिमहत्त्व द्यायला लागतो. असे सर्व असताना देव सर्व सहन करतो आणि आपल्याला त्याच्याकडे आणण्यासाठी आपल्याशी प्रेमाने वागतो. म्हणजे परमेश्वराने तुमच्या आणि माझ्याकरिता सर्व काही सहन केलं आणि त्याला असं वाटतं की आपण त्याच्या सहभागितेत असावं, त्याच्या सान्निध्यात असावं आणि म्हणून तो प्रेमाने आपल्याशी वागतो. ख्रिस्ती सेवा म्हटले की देवाच्या इच्छेबाबतीत आनंदी राहणे आवश्यक ठरते. स्तोत्र 40 त्याच्या 8व्या वचनात लिहिलेलं आहे, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. प्रियांनो, आपण नातेसंबंध निर्माण करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपण इतरांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावरूनच आपण कोण आहोत हे ठरविले जाते. आणि म्हणून नातेसंबंध घडवत असताना आमचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आमचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावरून आपण कोण आहोत हे सिद्ध होतं. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी हे समजून घ्यावं की लोकांबद्दल त्यांचा जो दृष्टिकोन ते स्वतः कोण आहेत यावर अवलंबून आहे. म्हणजे आम्ही काय आहोत, आम्ही कोण आहोत हे आम्ही लोकांबद्दल आमच्या मनात घडवलेल्या कल्पनेवर सिद्ध होतं. आणि म्हणून इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा
इतरांबद्दल जे पूर्वानुमान आपण लावतो त्याचा परिणाम म्हणून असे घडते की लोक तसेच आपल्याला आढळून येतात आणि आमचे जे नाते आहे त्यांच्याबरोबर कसे असेल यावर मुख्यतः परिणाम होतो. म्हणजे लोकांबद्दलचा पूर्वानुमान लावणे, लोकांबद्दल आधीच ग्रह करून ठेवणे यावर आमचा त्यांच्याबरोबर असणारा संबंध स्थापित होतो. म्हणजे दुसऱ्या शब्दात आपल्याला जसे लोक आमच्या मनात आम्ही घडवले आहेत त्याचप्रमाणे दिसायला लागतात. आपण देवाच्या दृष्टिकोनातून पाहायला हवं, म्हणजे त्याचा दृष्टिकोन आपण परिधान करायला हवा याची अशी देवाची इच्छा आहे. परमेश्वराची मनापासून ही इच्छा आहे की आपण आपल्या दृष्टीने एकमेकांकडे पाहू नये, तर परमेश्वर आम्हाला कसा पाहतो तो दृष्टिकोन आपण आत्मसात करावा. वधस्तंभाच्या सावलीत प्रत्येक जण सारखाच आहे. देवाचा दृष्टिकोन वधस्तंभाच्या द्वारे असा आहे की प्रत्येक मनुष्य, प्रत्येक मानव हा त्याच्यासाठी सारखाच आहे. आणि म्हणून आमच्यातील नातेसंबंध हे देवाच्या राज्याचे जणू काही चलन आहे, करन्सी ज्याला आपण म्हणतो. देवाच्या राज्याचे चलन म्हणजे आमचे या पृथ्वीवरील एकमेकांबरोबर असलेले नातेसंबंध. नातेसंबंधांमध्ये एकतर आपण लोकांना वर उचलून धरतो किंवा त्यांना खाली पाडू शकतो. म्हणजे यामध्ये एक फार मूळ तत्व आहे. एकतर लोकांना उचलून धरणे म्हणजे उंच करणे किंवा लोकांना खाली पाडणे. इतरांना देण्याचे आणि त्यांना उचलण्याचा जो आमचा सतत प्रयत्न असायला हवा तो नातेसंबंधांमधून दिसून येतो. देणे आणि उचलणे, इतरांविषयी आमची कल्पना देण्याची आणि त्यांना उंच उचलण्याची असावी, हा सतत आमचा म्हणजे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा प्रयत्न असावा. एक प्रख्यात मानसशास्त्रज्ञ म्हणतात की जग कौतुकासाठी उपाशी आहे. जगातील लोक कौतुकाचे भुकेले आहेत, परंतु कोणीतरी प्रथम बोलण्याची सुरुवात केली पाहिजे. कोणाला तरी हे बोलण्याची सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. इतरांना वर उंचवणे आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल सर्वोत्तम विचार ठेवणे ही अगत्याची गरज आहे. त्यांना प्रोत्साहित करा आणि त्यांना एकमेकांना सशक्त करा, प्रोत्साहित करा आणि सशक्त करा. वर उचलणे या नीतितत्वात योना हा अतिप्रसिद्ध अयशस्वी व्यक्ती ठरली. योना अयशस्वी ठरला कारण तो वर उचलण्यामागे म्हणजे निनवे शहरातील लोक जे पडलेल्या अवस्थेत होते, वाईट त्यांच्याकडे होतं, तर योनाची गरज परमेश्वराच्या इच्छेनुसार ही होती की त्याने त्यांना त्या परिस्थितीतून वर उचलायचं होतं. त्या परिस्थितीतून बाहेर निघण्याकरिता त्यांना जाऊन संदेश द्यायचा होता. निनवेच्या लोकांना पश्चातापाचा उपदेश योनाने केला खरा, परंतु त्याने तो मनापासून केलेला नाही. तो संदेश त्याच्या अंतःकरणापासून आलेला नव्हता. जेव्हा देवाने त्यांची पापे क्षमा केली आणि त्यांना शिक्षा केली नाही, तेव्हा योनाचा क्रोध भडकला. याचा अर्थ त्याने केलेला पश्चातापाचा उपदेश हा प्रीतीपूर्ण नव्हता, तर तो भयपूर्ण होता की परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर भडकू नये. त्याला देवाची दया त्यांच्यावर नको होती.
देवाने त्यांच्यावर कृपा करावी. तो कनबाळू वृत्तीचा आहे हे सत्य जाणणारा योना त्या लोकांवर परमेश्वराची कृपा प्रगट व्हावी या विचारांचा नव्हता, तर त्याला न्याय हवा होता. त्याला निनवेचा न्याय हवा होता. निनवेला त्याच्या त्रुटी व चुकांमधून किंवा त्यांच्या वाईटपणापासून वाचवण्यासाठी योनाचा हेतू नव्हताच. योनाचा हा अजिबात हेतू नव्हता. त्याची मनसा नव्हती की निनवेच्या लोकांनी त्यांच्या चुकांपासून वर यावं, उभारावं. तरी योनाचा हेतू असा होता की त्यांचा न्याय व्हावा. जेव्हा देवाने योनाला त्या शहरातील लोकांना त्याचा उपदेश करण्यास सांगितले होते, तो तेव्हा वळला. त्याला जिकडे जायला सांगितलं त्या दिशेने न जाता तो दुसऱ्या दिशेने धावला. तो दुसऱ्या दिशेने पळून जाण्यास निघाला. प्रियांनो, योनाचे हे व्यक्तिमत्व आज जेव्हा आपण जागतिक प्रभुभोजन रविवार साजरा करीत आहोत, हे व्यक्तिमत्व आम्हास काय शिकवते? या व्यक्तिमत्वातून आम्ही काय समजून घेतो? इतरांना प्रोत्साहन देण्यास जर आपण नकार दिला तर त्याचे परिणाम काय होतील? इतरांची सेवा करण्यास जर आपण नकार दिला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतील? जर आपण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक मताचा वापर केला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? हे आपण योनाच्या व्यक्तिमत्वातून आज शिकणं गरजेचं आहे. योना याचा पहिला अध्याय पहिल्या 3 वचनात आम्ही देवाबरोबर भागीदारी करण्याचा विशेष अधिकार गमावतो. जेव्हा आपण इतरांना प्रोत्साहन देऊ शकत नाही, त्याचे परिणाम असे होतात की आम्ही देवाबरोबरची आमची भागीदारी गमावून बसतो. अमितायाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढं आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीआड होणं हा परिणाम आहे. परमेश्वरापासून दृष्टीआड होणं हा त्याचा दुष्परिणाम आहे. जेव्हा आपण इतरांना वर उचलत नाही, जेव्हा आपण इतरांची सेवा करण्यास नकार देतो, जेव्हा आमचा वैयक्तिक मताचा आपण वापर करतो, त्यावेळेस हा दुष्परिणाम घडतो. दुसरा दुष्परिणाम 4थ्या वचनात आम्हाला आढळतो. आमचे निर्णय किंवा आम्ही केलेली निवड आपल्या माहितीपेक्षा अधिक लोकांना नुकसान पोहोचवणारी ठरते. जेव्हा आम्ही कुठल्या गोष्टीचा निर्णय घेतो किंवा त्या परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध आमची निवड असते, अशा वेळेस आम्ही केवळ एका दोघांचे नव्हे तर आमच्या माहितीपेक्षा जास्त अधिक प्रमाणात लोकांना नुकसान पोहोचवत असतो. 4थं वचन सांगतं, तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. जहाज फुटण्याच्या लागास आले म्हणजे अनेक लोकांचा जीव धोक्यात आला. अनेक लोकांचा प्राण त्यांना मुकावा लागला असता. जेव्हा आपण निर्णय घेतो, जेव्हा आपण अशी काही निवड करतो जी परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध असते, तेव्हा आपण अनेकांचे नुकसान करत असतो. योना याच्या पहिल्या अध्यायाच्या 5 ते 8 वचनांमध्ये आम्हाला लक्षात येतं की एवढंच नव्हे, योना या देवाच्या सेवकाने
त्याने स्वतः घडवून आणलेल्या शोकांतिकेसाठी आपण स्वतः कठोर झालो आहोत किंवा आपण असंवेदनशील त्या गोष्टीकरिता झालो आहोत हे त्याच्या लक्षात आले नाही. पुष्कळदा असं होतं प्रियांनो, जेव्हा आपण इतरांना प्रोत्साहन देत नाही, इतरांची सेवा करत नाही, स्वतःचा वैयक्तिक मताचा वापर करत असतो, अशा वेळेस आपणच घडवून आणलेल्या शोकांतिकेसाठी असंवेदनशील होतो, आम्ही कठोर होतो. 5 ते 8 या वर्षात आपल्या लक्षात येतं, जेव्हा खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा दावा करू लागले, तेव्हा योना जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. त्याला ठाऊक होतं की परमेश्वर त्याच्या इच्छेविरुद्ध जाणाऱ्यांना लगेच शासन करतो. त्याला ठाऊक होतं तो मंदक्रोध आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, परंतु तो न्यायी आहे. त्या गोष्टींचा त्याला उलगडा झालेला असताना देखील योनाने स्वतःला त्या गोष्टींपासून अलिप्त ठेवलं. त्याला त्या गोष्टीची जाणीव देखील झाली नाही, तर तो जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. प्रियांनो, जेव्हा आपण इतरांना प्रोत्साहन देत नाही किंवा त्यांची सेवा करण्यास नकार देतो किंवा आपण स्वतःच्या वैयक्तिक मताचा वापर करतो, तेव्हा आम्ही आमच्यातली जी अखंडता आहे, आमच्यातला जो विश्वास आहे, त्या दोन्ही गोष्टी गमावतो. आमच्यातली अखंडता म्हणजे आमची इंटेग्रिटी आपण गमावतो. आमच्यातला विश्वास म्हणजे आमच्यावर जो कोणी विश्वास करत असेल तो परमेश्वर, ज्याने तुमच्या आणि माझ्या हाती हे जग सोपविलेलं आहे, त्याचा विश्वासघात होतो. आणि म्हणून आम्हाला आज समजून घेण्याची गरज आहे, जेव्हा आपण जागतिक प्रभुभोजन रविवार आज पाळत आहोत. प्रियांनो, परमेश्वराने तुम्हाला आणि मला ध्येय दिलेलं आहे, उद्दिष्ट दिलेलं आहे, आणि तो ध्येय, ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता त्याने योनाप्रमाणेच तुम्हाला आणि मला निनवेसारख्या शहरांना त्याचा शुभ संदेश देण्याची जबाबदारी देऊ केलेली आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही परमेश्वराचं सत्य जाणतो, जेव्हा आम्ही त्याला ओळखतो आणि जेव्हा आम्ही त्याच्या नावाने एकत्र येऊन प्रभुभोजनाच्या या विधीत सम्मिलित होतो, मनाला आपण हा प्रश्न करू की असे कुठे झाले की मी इतरांना प्रोत्साहन देण्यास कमी पडलो किंवा लोकांना खाली पाडण्यात माझा वाटा आहे, किंवा आम्ही सेवा करण्याऐवजी आपण सेवा करवून घेतो, किंवा आपण स्वतःचा जो वैयक्तिक अजेंडा आहे किंवा मत आहे तेच मत चालवण्याचा, त्याचा वापर करण्याचा उपयोग किंवा त्याचा प्रयत्न करत असतो. प्रियांनो, परमेश्वराने याचे परिणाम आमच्या पुढे ठेवलेले आहेत की आपण परमेश्वरापासून दृष्टी आड होतो. आपण आमच्या निर्णयामुळे लोकांचे जीव किंवा लोकांचा प्राण त्याला नुकसान पोहोचवतो. आपण घडवून आणलेल्या शोकांतिकेसाठी स्वतः संवेदनशील राहत नाही आणि मग त्याबद्दल कठोर होऊन जातो आणि शेवटी आमच्यावरील विश्वास आणि आमच्यातील अखंडता ही आपण गमावतो. देवबाप या जागतिक प्रभुभोजनाच्या रविवार निमित्ताने आम्हा सर्वांना आमच्या स्वतःबद्दलची जाणीव करून देव आणि आम्हाला जो उद्देश परमेश्वराने दिलेला आहे, जे मिशन आम्हाला या जगात राहून पूर्ण करायचं आहे, तो पूर्ण करण्याकरिता सहाय्याने मदत करो. देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस, लग्न, वर्धापनदिन मागील आठवड्यात किंवा आज ते साजरा करीत असतील तर त्यांच्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना असेल. आपण गुडघ्यांवर येऊ शकता. आपण या प्रार्थनेत सहभागी हो. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. प्रभू, तू चांगला आहेस. तुझी कृपा आम्हावर निरंतर आहे.
आणि या प्रियजनांनी ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत मागील वर्षभर तू त्यांच्या जीवनात अशा रीतीने उपस्थित आहेस प्रभू की त्यांना या नवीन वर्षात पदार्पण करणारा दिवस लाभलेला आहे. प्रभू त्यांच्या जीवनात तुझी उपस्थिती असू दे. त्यांना लागणारी शक्ती, सामर्थ्य, कृपा, आशीर्वाद, दया तुझ्या पवित्र भंडारातून तू पुरीव. परमेश्वरा त्यांच्या सर्व शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक, आर्थिक, सामाजिक आणि सर्व तुझ्या आरोग्याच्या गरजा प्रभू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भंडारातून पुरीव आणि त्यांना तू सुखी, आनंदी आणि निरोगी असं आयुष्य दे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना त्यांना तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर आम्ही आणलेला आहे. प्रभू तेथून तू आपला उजवा हात पुढं कर आणि त्यांच्या शिरावर ठेव. त्यांना दीर्घायुष्य दे आणि इथून नवीन वर्षात पदार्पण केलेलं असताना तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तम आशीर्वादाने त्यांना तो परिपूर्ण कर. आम्ही त्या सर्व उभयतांकरिता तुझी उपकारस्तुती करीतो ज्यांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत. त्यांच्या वैवाहिक कौटुंबिक जीवनाला प्रभू निश्चितच तू आधार आहेस. तुझ्याकडून मिळणारी कृपा तू त्यांना पुरवलेली आहेस. परमेश्वरा त्यांची एकमेकांवरची निष्ठा ही कमी झालेली नाही. एकमेकांवरचा विश्वास हा अजूनही दृढ आहे आणि परमेश्वरा एकमेकांवरची त्यांची प्रीती थंडावलेली नाही. ही केवळ तुझ्या कृपेमुळे आहे. प्रभू आम्ही तुझं उपकार स्मरण करीतो. या उभयतांना देखील तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर आम्ही आणलेला आहे. तेथून तू आपला उजवा हात पुढं कर आणि त्या प्रिय उभयतांच्या शिरावर तू ठेव. त्यांचं आयुष्य, त्यांचं वैवाहिक कौटुंबिक जीवन तू फलद्रूप कर, आशीर्वादित कर आणि इथून पुढं त्यांच्या आयुष्यातील सर्व दिवस त्यांच्यासाठी कल्याण व सुख हे लाभू दे. या सर्व प्रियजनांना एकवटून आम्ही तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर घेऊन येतो. प्रभू तेथून तू आपले सर्व उत्तम आशीर्वाद या प्रियजनांवर ओत. ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मंडळीसाठी जाहिराती अशा प्रकारच्या आहेत. आपण येणाऱ्या रविवारपासून म्हणजे 10 ऑक्टोबर हा रविवार आपल्या मंडळीत हंगामाचा सण या अनुषंगाने पाळणार आहोत. इतके दिवस जे आम्ही उपासनास्थळी येऊन उपासना करू शकलो नाही, मागील 7-8 महिने आपण त्यापासून परावृत्त होतो. परंतु परमेश्वराच्या सहाय्याने आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे आपल्याला ही संधी पुन्हा लाभत आहे. आम्ही देवाचे उपकार स्मरण करू आणि येणाऱ्या रविवारी आपण हंगामाचा सण साजरा करणार आहोत. त्यासाठी जे पाकिटं आपल्यापर्यंत पोहोचवली जातील किंवा आपण जेव्हा इथे याल तेव्हा ती पाकिटं आपल्याला सुपूर्द केली जातील. त्यामध्ये आपण हंगामाचा जो आपला वाटा आहे तो परमेश्वर चरणी समर्पित करणार आहोत. या हंगामाच्या सणाकरिता आपण लिलावाचा कार्यक्रम ठेवलेला नाही. कृपा करून याची नोंद घ्यावी. लिलाव होणार नाही म्हणून कुठल्याही वस्तू रूपात आपण आपला हंगाम आणायचा नाही आहे. परंतु तुमच्याने जे शक्य होतं ते सर्व आपण एन्व्हलप्समध्ये पाकिटात टाकून परमेश्वराची उपकारस्तुती करणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती आहे की हंगामाच्या सणासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहू. यावेळेस आपण समर्पणासाठी जी आमच्या मनात ठरविल्याप्रमाणे अर्पणे वेगळी केलेली आहेत ती घेऊन परमेश्वरापुढं सादर करू. उपासना संगीतातून गीत क्रमांक 245. उपासना संगीत गीत क्रमांक 245 पतिता ये चल शुची व्हायाला हे गीत गात असताना आपण आपली समर्पणे परमेश्वरापुढं सादर करू. पतिता ये चल सुचिवायाला प्रभु येशु पदास धरी अघ सिंधु मधुनि तरायाला प्रभु येशु कृपाच तरी प्रभुच्या धरवंद्य पदा जगदोद्धार
गुरु राजाच्या न दुजा पथ मुक्तिपदा प्रभु येशू क्षितिवरी आलाया बघतोची समर्थ सखा अघपाशा झड करी तोडाया तुझ देईल नित्य सुखा प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाच्या न दुजा पथ मुक्तिपदा म्हणवी तो पतित सखा देई अघमुक्ती विनम्र जना म्हणून तू शरणतया जाई प्रभु देईल शांती मना प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाच्या न दुजा पथ मुक्तिपदा मनुजांच्या हरि अवज्ञातापा प्रणती करुणा करीतो प्रभु पाशी चलत्या जुनी पापा शरणागत तारक तो प्रभुच्या धरवंद्य पदा जगदुधारक गुरु राजाच्या न दुजा पथ मुक्तिपदा न दुजा पथ मुक्तिपदा सर्वसमर्थ परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. प्रभू तुझी दया आम्हावर आहे, म्हणूनच आम्ही आमच्या जीवनात जे काही कमवलेलं आहे, आमच्या उपजीविकेच्या साधनातून आम्ही जे काही मिळवलेलं आहे ते तुझ्या आणि तुझ्या दयेमुळे आहे. आणि म्हणूनच कृतज्ञतापूर्वक आम्ही हे समर्पण तुझ्या पवित्र चरणाजवळ आणतो. या समर्पणाचा विनियोग, याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या राज्याच्या गौरवासाठी व्हावा, याकरिता तू मंडळीला ज्याप्रमाणे मार्गदर्शन पुरवलेलं आहेस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. या समर्पणाचा तू स्वीकार कर. देणाऱ्या प्रत्येक हाताला, प्रत्येक हृदयाला, प्रत्येक कुटुंबाला तू 100 पट आणि त्याहून अधिक आणि अधिक आशीर्वादाने परिपूर्ण कर. हे समर्पण आम्ही तुझ्या चरणी लीन आणि दीन अंतकरणाने सोपवून देत असताना मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा परमेश्वर तू आहेस, या गोष्टींची जाणीव ठेवून आता आम्ही प्रभुभोजनाच्या विधीत सम्मिलित होण्याकरिता स्वतःचं मन, आमचं अंतकरण तयार करत असताना प्रभू तू आमच्याबरोबर हो. इथून पुढची भक्ती आम्ही तुझ्या हाती सोपवितो. प्रभुभोजनाचा विधी जो संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे, प्रभू त्यामध्ये आमच्या मंडळीचा देखील वाटा असू दे. आणि प्रभुदेवा, या सर्व गोष्टी तुझ्या गौरवाप्रित्यर्थ होऊ दे. ही सर्व विनंती आम्ही आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून
आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात, म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण गुडघ्यांवर येऊन या पापांगीकाराच्या प्रार्थनेत सम्मिलित होऊ. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपासागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सतवृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रभुभोजन विधी करू इच्छिणाऱ्यांनी या प्रार्थनेत एकत्रित व्हावे. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव हे दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षारस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐक
आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. हे प्रभो पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. प्रभू भोजनाचे जे पदार्थ आपल्या पुढं असतील ते आपण हाती घ्यावीत आणि हे वचन बोलल्यानंतर आपण त्यांचं सेवन करू. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, त्याच्या स्मरणार्थ हा प्या व उपकार माना. आमेन. मंडळी या प्रार्थनेत सहभागी होईल. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्र दास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, इथल्या इथे आता आमचे योग्य, पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्यासमोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवितो की ज्या आम्ही हे प्रभुभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर.
आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावयास योग्य नाही, तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्वसमर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभू, एकुलत्या एक पुत्र, तू जगाची पातके दूर करीतोस. येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस. तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस. तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस. तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस. तूच एक प्रभू आहेस. तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण आशीर्वचन प्राप्त करू. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती आमच्या अंतकरणास व मनास परमेश्वराच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आम्हावर असो आणि सर्वदा आम्हासह राहो. आमेन. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. करो तनयने तुझा शुभदभो तिच्या दर्शना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. शरीर मम हे जिजो शुभमया तुझा सेवनी. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना.